गडाख आणि घुले कुटुंबाचा विवाह सोहळा होतोय। अहमदनगर जिल्ह्यातील सोनई इथं हा शाही विवाह सोहळा होतोय। ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या मुलाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मुलीशी आज लग्न होत आहे। लग्नगाठ बांधली जाते आहे। सहकार क्षेत्रातील दोन दिग्गज घराण्यात आज नातेसंबंध जोडले जात आहेत। विवाह सोहळ्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। काही नेते उपस्थित आहेत, काही नेते उपस्थित राहणार आहेत। 12:30 वाजता लग्न विधी सोहळा सुरू होणार आहे। दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील दृश्यांमध्ये दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा दृश्यांमध्ये दिसतायत। लग्न सोहळ्याला हे उपस्थित आहेत। अजून काही मान्यवर येणार आहेत। आजी माजी नेते, मंत्री, आमदार या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। अहमदनगरमध्ये हा लग्न सोहळा होतो आहे। सहकार क्षेत्रातल्या दोन वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांच्या मुलाचा आणि मुलीचा हा विवाह सोहळा आहे। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी अधिक बोलूया। हरीश, काय सांगाल लग्न सोहळ्याविषयी? आपण जर बघितलं तर हा शाही विवाह सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि खरं तर परंपरागत राजकीय विरोधक असलेले दोन घराणे आज या नातेसंबंधामुळे जोडले जात आहेत। गडाख जे आहेत शंकरराव गडाख जे नेवासाचे आमदार आहेत ठाकरे गटाचे, ज्यांच्या मुलाचा विवाह चंद्रशेखर घुले हे जे कोकाना येथील आहेत, माजी आमदार आहेत राष्ट्रवादीचे नेते, यांच्या मुलीशी पार पडतो आहे। थोड्याच वेळात या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे। विवाहासाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, यांच्याबरोबर अनेक आजी माजी आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते आणि घुले आणि गडाख कुटुंबावर प्रेम करणारे लाखो लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित आहेत। नक्की, धन्यवाद हरीश, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।